मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्व? तर आज आम्ही चाललो आहे दादर चैत्यभूमीला. तर आमची तयारी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी बुटं वगैरे सगळे घातली आहे. आता यांची पण तयारी होते. हे बघा काय घेतलं, काय लावतेस? प्रायमर. प्रायमर, मेकअप चालू, मेकअप. आणि मेकअपचा पसारा बघा. हं. आणि आता माझा मुलगा गेलाय बाहेर. तर आता बघूया, आता येईल तेव्हा त्याला कपडे घालायला पाहिजे, मग आम्ही निघतो. तू कपडे घालत नाही का? कपडे घालत नाही? हा, आपल्याला जायचंय ना, बाहेर जायचं फिरायला. कपडे घाल, शूज घाल. तू चैन उघडी तुझी. हे नको नको रे. आणि ही पूर्वा खाऊ शोधते, आधी खायचा बंदोबस्त. बंद करते. अरे वा, असं मेकअप पण बघा काही चमकते. आणि ही माझी मोठी मुलगी दीपू, यांनी पण सिंपल सिंपल केलाय मेकअप. आता खाऊ साठी झाला येडा. काय घेतलं ते? काय आहे ते? हा, ठीक आहे. यांची तयारी चालू आहे. पाठ गोरी करताय. आम्हाला काय मेकअप करायची गरज नाही. आम्हाला मेकअप करायची गरज नाही. आम्ही काय फक्त शर्ट पॅन्ट घातली, झाली तयारी. बघा, दाढी पण नाही केली आहे. दाढी करायला टाइमच नाही भेटला. कामावरून आलो डायरेक्ट, आता जातोय. आता वाजले किती बघा तुम्ही, 3 वाजू शकता. त्यांची तयारी मेकअप होईपर्यंत 1 वाजता, 1:30 वाजता निघणार होतो, पण 1:30 सोडा 3 वाजलेत. आता आपण कसं जाणार? बघूया, जे झालं दर्शन तर झालं, नाही तर दुसरंच काहीतरी करूया. पण आता रिकामा येणार नाही. दुसरं तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय करणार, तुम्हाला दाखवतो. माझा आवाज तुम्हाला ब्रेक होत असेल, कारण की मला सर्दी झाली आहे. त्याही सावारी आता जीभ, आता जिभावर ठेवायचं ते. हा, जीभ चटपट. आणि हे माझ्या मित्रांनी बघा हे दिलं होतं क्रिसमसचं. त्यामध्ये हे काय आहे, पेस्ट्री आहे. काय बोलतात त्याला? पेस्ट्री बोलतोय. हे पेस्ट्री आहे. आणि जे चिप्स वगैरे, काय कुरकुरे वगैरे, आणि फ्रुटी होता यांनी खालं. आणि हे आहे ते काय, ते पॅटीस. तर आम्ही तिकडेच बीचवर गेल्यावरती खाऊ. अजून काहीतरी घेऊ खायला. पण तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. आज वेळी तब्येत खराब असल्यामुळे काय व्हिडिओ काढता येणार नाही पूर्ण. आपण थोडक्यातच व्हिडिओ काढूया आणि तिथे डायरेक्ट भेटूया. तुझा व्हिडिओ काढतो बघ लिंबू, तुझा व्हिडिओ काढला. हे बघा, आम्ही आलो आहे. बाबू बाबा, ऐका. अरे बापरे, बापरे, आज पहिला दिवस आहे वर्षाचा, पण त्या हिशोबाने माणसं जास्त आलेत. हा, मी उभी आहे लाईनीमध्ये. बाबू काय करा बघ बाबा. पोरांना बेर दिसला आणि त्या बेर जवळ गेलो आम्ही, आणि तिथे त्याच्यासोबत फोटो काढला, व्हिडिओ काढला. आणि पोरांना पण खूप बरं वाटलं, कारण की लाईनीमध्ये उभं राहून खूप कंटाळली होती पोरं. तुम्ही बघू शकता ही लाईन किती लागली आहे. किती वाजता आम्हाला दर्शन भेटतं ते. हा जो स्तंभ आहे, अक्षर ज्योत अखंड ज्योत असं म्हटलं जातं. ही ज्योत कधीही न विझणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी आणि धम्माच्या अखंड प्रकाश जारी ज्योत आहे. निर्वाण दिनाच्या दिवशी या ज्योतीचे विशेष महत्त्व असते, जिथे लाखो लोक भेट देतात. आम्हाला असं वाटलं नव्हतं की गर्दी आम्हाला भेटेल, पण ही गर्दी आता 1 जानेवारीची आहे. बघू शकता तुम्ही. आम्ही पोचलो आणि आता आम्ही थोडासा व्हिडिओ काढला, नंतर दर्शन घेऊन बाहेर आलो. तुम्हाला जर पुस्तकांची आवड असेल तर तुम्ही इथे पुस्तकं घेऊ शकता. बाबासाहेब आंबेडकर जीवनावरती भरपूर काय तुम्हाला शिकता येईल अशी पुस्तकं आहेत. आणि आपल्या जीवनामध्ये तुम्ही हे करू शकता, ग्रोथ करू शकता. बाबासाहेब आंबेडकरांचे आणि फोटो फ्रेम वगैरे ठेवलेले आहेत. आणि भारताच्या संविधानाची पुस्तकं, प्रार्थनेची पुस्तकं पण आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आम्ही शॉर्टमध्ये बनवला आहे, कारण की मोबाईलची चार्जिंग संपली होती आणि मग आम्हाला जास्त व्हिडिओ काढता आले नाही. तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.